नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर DHS फार्मसी ऑफिसर, DMER, RRB, एम्स या परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण PYQ ॲनालिसिस सेशन सुरुवात केलेली आहे. तर यामध्ये आपण PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे की आपल्याला फ्युचर एक्झाम्समध्ये नियर अबाउट बघायला भेटेल असे MCQs आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्व विद्यार्थी जे डी फार्म झालेले आहे, बी फार्म झालेले आहेत, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त चॅनल आणि व्हिडिओ आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फार्मा एक्झाम सर्कल. तर सुरुवात करूयात आपण पहिला PYQ सोबत. आजचा पहिला PYQ आहे बघा. द लॅक्झेटिव्ह इफेक्ट ऑफ कॅस्टर ऑइल इज मेनली ड्यू टू विच कंपोनंट? ऑप्शन ए लिनोलेइक ॲसिड, ऑप्शन बी अर्चिडोनिक ॲसिड, ऑप्शन सी रिचिनोलेइक ॲसिड, ऑप्शन डी स्टिअरिक ॲसिड. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर करेक्ट माहीत असेल किंवा गेस करायचं असेल तुम्ही करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपण 2 सेकंड पॉज घेऊ आणि त्यानंतर याचं ॲन्सर डिस्कस करू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, दॅट इज रिचिनोलेइक ॲसिड. रिचिनोलेइक ॲसिड जे असते ते कॅस्टर ऑइलमध्ये एक फॅटी ॲसिड असतो जो मेजर पार्टमध्ये प्रेझेंट असतो, त्यामुळे लॅक्झेटिव्ह इफेक्ट येत असतो. तर एक्सप्लेनेशनमध्ये बघा, एक्सप्लेनेशन काय म्हणतो बघा. तर रिचिनोलेइक ॲसिड जे आहे तो काय आहे, तो हायड्रॉक्झी फॅटी ॲसिड. मी तुम्हाला सांगितलं फॅटी ॲसिड आहे, हायड्रॉक्झी फॅटी ॲसिड असतो जे कॅस्टर ऑइलमध्ये प्रेझेंट असतो. इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर तो हायड्रोलाइज होतो तर कशातने होतो, तर रिचिनोलिएटमध्ये तो हायड्रोलाइज होतो. त्याच्यामुळे काय होते, तर इंटेस्टायनल म्युकोसा जो असतो इंटेस्टायनल म्युकोसा असते त्याला तो इरिटेट करतो. इरिटेट केल्यामुळे काय होते, तर पेरिस्टाल्सिस मुवमेंट सुरू होते. तर आपल्याला जे कॉन्स्टिपेशनमुळं जे आपलं जे मटेरियल जिथं अटकलेलं असतात ते कसं असतं, ते फॉरवर्ड मुवमेंटमध्ये त्याला आपण बॉवेल म्हणतो, ते बॉवेलचं काय करतो तर फॉरवर्ड मुवमेंट करतो. तर त्याला म्हणत असतं लॅक्झेटिव्ह इफेक्ट. ओके. तर अजून एक्सप्लेनेशनमध्ये हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. टेबलमध्ये बघा, रिचिनोलेइक ॲसिड हे काय आहे, तर मेजर फॅटी ॲसिड असतो. 85 to 90% जो असतो तो कॅस्टर ऑइलमध्ये प्रेझेंट असतो आणि त्याच्यामुळंच काय होतं, तर इंटेस्टाईनमध्ये इरिटेट करतो आणि पेरिस्टाल्सिस मुवमेंट देतो, म्हणजे लॅक्झेटिव्ह ॲक्शन देतो. लिनोलेइक ॲसिड याचं काही लॅक्झेटिव्ह ॲक्शन नसते आणि स्टेरिक ॲसिड याचं पण लॅक्झेटिव्ह ॲक्शन नसते. तर हा होता आपला फर्स्ट PYQ आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आहे बघा, डी ट्युबोक्युरारिन इज क्लासिफाईड ॲज ऑप्शन ए न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट, ऑप्शन बी ॲसिटाइलकोलिन एस्टर इनिबिटर, ऑप्शन सी जनरल ॲनेस्थेटिक, ऑप्शन डी न्यूरो डिजनरेटिव्ह एजंट. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर माहीत असेल किंवा गेस करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपण 2 सेकंडचा पॉज घेऊ. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट. एक्सप्लेनेशनमध्ये जर आपण आलो, एक्सप्लेनेशनमध्ये बघा, डी ट्युबोक्युरारिन इज नॉन डिपोलरायझिंग न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट. तो काय करतो, तो कॉम्पीट करतो ॲसिटाइलकोलिन सोबत कॉम्पीट करतो. ॲसिटाइलकोलिन आपल्या निकोटिनिक रिसेप्टरवर जाऊन बाइंड करत असते, त्याच्यासोबत कॉम्पीट करतो आणि हे डी ट्युबोक्युरारिन त्या निकोटिनिक रिसेप्टरला काय करतो, ब्लॉक करतो. न्यूरोमस्क्युलर जंक्शन्सवर जो निकोटिनिक रिसेप्टर प्रेझेंट असतो त्याच्यामुळे काय होते, तर मसल कॉन्ट्रॅक्शन काय होतं, प्रिव्हेंट होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं, तर डी ट्युबोक्युरारिन न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट आहे. तो निकोटिनिक रिसेप्टर न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर असतो त्याला ब्लॉक करतो, त्याच्यामुळं मसल पॅरालिसिस कॉज होते. आणि बाकीचे पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. जसं की ॲसिटाइलकोलिन एस्टर इनिबिटर असतो, तो ॲसिटाइलकोलिनला काय करतो, इनिबिट करतो, त्याचं ब्रेकडाऊन करतो. एक्झाम्पल असते न्यूरोस्टिग्माइन. त्याच्यानंतर जनरल ॲनेस्थेटिक असतो, जो जनरल CNS डिप्रेशन असतो. त्यांनी अनकॉन्शियसनेस काय करतात, इंड्यूस करतात, म्हणजे अनकॉन्शियसनेस करतात पेशंटला. एक्झाम्पल कोणतं असते, प्रोपोफॉल आणि आयसोफ्लुराझिन. न्यूरो डिजनरेटिव्ह एजंट जो असतो त्याचं क्लासिफिकेशन नाही आहे, बट ते न्यूरॉन डॅमेज करत असतात.
तर हे झालं आपला सेकंड PYQ. थर्ड PYQमध्ये येऊन जाऊ आज. थर्ड PYQमध्ये बघा, द सायट्रिक ॲसिड म्हणजे क्रेब सायकल प्रायमली ऑकर्स इन ऑप्शन ए लिव्हर, ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रिया, ऑप्शन सी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ऑप्शन डी न्यूक्लियस. तर या प्रश्नाचं उत्तर खूप जणांना माहितीच असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. आपण 2 सेकंडचा पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये क्रेब सायकल दॅट इज सायट्रिक ॲसिड सायकल काय असतो तो होत असतो. एक्सप्लेनेशनमध्ये बघूया. एक्सप्लेनेशनमध्ये बघा, तर सायट्रिक ॲसिड सायकल, सायट्रिक ॲसिड सायकल म्हणजे काय असतं, क्रेब सायकल हे जे असते हे कशाने होते, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये ऑकर होत असते. त्याच्यातने ॲसिटाइल CO जे असते, ॲसिटाइल CoA जे असते हे ऑक्सिडाईज केले जाते आणि हे काय करतो, तो NADH जनरेट करते, FADH2 जनरेट होते आणि ATP जनरेट होते. त्याच्यामुळे काय होते, तर सायट्रिक ॲसिड सायकलमध्ये NADH, FADH2 आणि ATP हे सर्व जनरेट होतात. ATP काय असतो, तर एनर्जीचा सोर्स असतो. NADH आणि FADH2 पासून पण आपल्याला एनर्जी मिळते. तर बघा, लिव्हरमध्ये काय असते, तर असे ऑर्गन असते ज्याच्यातनी मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असते, बट हे साईट नाही आहे, इथं क्रेब सायकल होत नाही. मायटोकॉन्ड्रिया साईट ऑफ सायट्रिक ॲसिड क्रेब सायकल आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम लिपिड अँड प्रोटीन सिंथेसिस करत असते. न्यूक्लियसमध्ये DNA असतो आणि सेल ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतो. नेक्स्ट PYQ बघा, विच पायरिमिडिन बेस इज प्रेझेंट इन RNA. आता RNA आणि DNA असतो, तर त्याच्यातनी एक पायरिमिडिन बेसचा काय असतो, डिफरन्स असतो, तो आपल्याला माहिती आहे. तर RNAमध्ये कोणतं प्रेझेंट असते, ऑप्शन ए ॲडिनिन, ऑप्शन बी ग्वानिन, ऑप्शन सी थायमिन, ऑप्शन डी युरासिल. तर तुम्ही या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट करू शकता जर तुम्हाला माहिती असेल तर. आपण 2 सेकंडचा पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजे तो असतो युरासिल. युरासिल जे असते हे RNAमध्ये प्रेझेंट असते. एक्सप्लेनेशन बघा, RNA म्हणजे काय असतो, रायबोन्यूक्लिक ॲसिड. याच्यात युरासिल असते ॲज अ पायरिमिडिन बेस इन्स्टेड ऑफ थायमिन. युरासिल कशासोबत पेअर करतो, तर ॲडेनाईनसोबत पेअर करतो ड्युरिंग RNA सिंथेसिस, म्हणजे AU असते, याच्यात थायमिन नसते. बघ, DNA आणि RNAचं डिफरन्स बघून घेऊ, हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. बघा, RNAमध्ये काय असतो, तर सायटोसिन आणि युरासिल प्रेझेंट असते. ॲब्सेंट काय असते, थायमिन. ओके. DNA काय असते, तर सायटोसिन आणि थायमिन प्रेझेंट असते. ॲब्सेंट काय असते, युरासिल. नेक्स्ट क्वेश्चन, बघा, द मेजर ॲडवर्स इफेक्ट असोसिएटेड विथ क्लोरॅम्फेनिकॉल इज, ऑप्शन ए बोन मॅरो सपरेशन, ऑप्शन बी इन्सोमनिया, ऑप्शन बी डिप्सनिया, ऑप्शन डी हायपर ॲक्टिव्हिटी. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. आपण 2 सेकंडसाठी पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, म्हणजे बोन मॅरो सपरेशन. क्लोरॅम्फेनिकॉल काय कॉज करते, बोन मॅरो सपरेशन. आणि क्लोरॅम्फेनिकॉलचा एक खूप इम्पॉर्टंट सिंड्रोम आहे, दॅट इज ग्रे बेबी सिंड्रोम, हे पण लक्षात ठेवा. तर इथे येऊन जाऊ एक्सप्लेनेशन. क्लोरॅम्फेनिकॉल हे काय करते, तर डोज रिलेटेड बोन मॅरो सपरेशन दाखवते. जर डोज जास्त झाला तर बोन मॅरो सपरेशन कॉज करते. त्याच्यामुळे काय होते, एप्लास्टिक ॲनिमिया म्हणजे काय असते, तर बोन मॅरोमधून जे RBCचं बनण्याचं प्रमाण असते ते कमी होऊन जातं. ल्युकोपिनिया आणि थ्रोम्बोसायटोपिनिया म्हणजे थ्रोम्बोसाईट कमी होणे, म्हणजे प्लॅटलेट्स कमी होणे. इथे बघा, बोन मॅरो सपरेशन हे काय असते, मेजर ॲडवर्स इफेक्ट काय आहे, नोन फॉर सिरियस टॉक्सिसिटी ऑफ क्लोरॅम्फेनिकॉल. क्लोरॅम्फेनिकॉलची सिरियस टॉक्सिसिटी कोणती असते, बोन मॅरो सपरेशन. इन्सोमनिया नाही, डिप्सिनिया कॉज नाही होत, हायपर ॲक्टिव्हिटी पण नॉट असोसिएटेड. नेक्स्ट PYQवर आपण जाऊ. नेक्स्ट PYQ बघा, विच ऑफ द फॉलोइंग 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाउंड कंटेनिंग 1 हेट्रो ॲटम. ऑप्शन ए पायरिमिडिन, ऑप्शन बी फ्युरान, ऑप्शन
सी अझिरिडिन, ऑप्शन डी फेनेंथ्रीन. 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड कोणतं असते ज्याच्यात 1 हेट्रो ॲटम प्रेझेंट असते, त्याला आपण काय म्हणतो? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण 2 सेकंडसाठी पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, फ्युरॉन. फ्युरॉन रिंग जो असतो तो 5 मेंबर्ड असतो आणि त्यात 1 हेट्रो ॲटम प्रेझेंट असतो. एक्सप्लेनेशन काय म्हणतं बघा. अ 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड विथ 1 हेट्रो ॲटम कंटेन्स 5 मेंबर्ड रिंग विथ सिंगल ॲटम अदर दॅन कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा सल्फर असू शकते इन रिंग, त्याला काय म्हणतो आपण? फ्युरॉन. बघा, पायरिमिडिन काय असते? 6 मेंबर्ड रिंग असते, 2 नायट्रोजन असते. तर हे खूप इम्पॉर्टंट टेबल आहे तुमच्यासाठी कंपॅरिझन करण्यासाठी, तर याचा स्क्रीनशॉट नक्की ठेवा तुमच्याकडे. पायरिमिडिन 6 मेंबर्ड आहे आणि यात 2 नायट्रोजन ॲटम असतात. इथे चुकीने 3 झालेले आहे. ठीक आहे. फ्युरॉनमध्ये 5 मेंबर्ड रिंग असते आणि 1 हेट्रो ॲटम असते, 1 ऑक्सिजन. अझिरिडिन 3 मेंबर्ड रिंग असते, 1 नायट्रोजन ॲटम असते. फेनेंथ्रीन फ्युज्ड 6 मेंबर रिंग असते, नो हेट्रो ॲटम. बस या पायरिमिडिनचं थोडंसं बघा, इथे 2 नायट्रोजन प्रेझेंट असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ टेबल स्पून इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, ऑप्शन ए 4 ml, ऑप्शन बी 6 ml, ऑप्शन डी 8 ml, ऑप्शन सी 8 ml, ऑप्शन डी 15 ml. तर याचं करेक्ट उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 15 ml. 15 ml म्हणजे काय असतो? टेबल स्पून. एक्सप्लेनेशनमध्ये बघा. अ टेबल स्पून इज कॉमन हाऊसहोल्ड अँड फार्मसी मेजर यूज टू लिक्विड कशासाठी? तर लिक्विड डोजेसला मेजर करण्यासाठी असते टेबल स्पून. हे हाऊसहोल्डमध्ये बी आणि फार्मसीमध्ये बी यूज होते. तर याचं ॲप्रॉक्सिमेट इक्वल क्वांटिटी किती असते? 15 ml याची क्वांटिटी असते. बघा, हे खूप इम्पॉर्टंट टेबल आहे, याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही ठेवा. जसं की टेबल स्पूनमध्ये काय असते? तर 15 ml, 1 टेबलस्पून म्हणतो आपण त्याला. टीस्पूनमध्ये काय आहे? तर टीस्पूनची क्वांटिटी किती असते? 5 ml. 3 टीस्पून इज इक्वल टू 1 टेबलस्पून, हे पण खूप लक्षात ठेवा. त्यानंतर कप म्हणलं तर 240 ml असतं. 16 टेबलस्पून जेव्हा आपण घेतो तेव्हा 1 कप इक्वल टू क्वांटिटी होतं. नेक्स्ट क्वेश्चन. बेन्सी-जोन्स प्रोटीन in urine are commonly associated with, option A liver disorders, option B diabetes mellitus, option C multiple myeloma, option D थॅलेसेमिया. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. आपण 2 सेकंडचा पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मल्टिपल मायलिलोमा. एक्सप्लेनेशनमध्ये या. एक्सप्लेनेशन काय सांगतो बघा. बेन्सी-जोन्स प्रोटीन हे काय असते? तर फ्ली लाईट चेन इम्युनोग्लोबिन्स असतात. ओके, हे कशातनी असते? तर प्रोड्यूस होतात कशामध्ये? म्हणजे एक्सेसमध्ये, म्हणजे खूप जास्त प्रोड्यूस होतात जेव्हा मॅलिग्नंट प्लाझ्मा सेल्स असते. हे बेन्सी-जोन्स प्रोटीन खूप एक्सेसमध्ये प्रोड्यूस होतात. त्याच्यामुळं काय असतं? हे मल्टिपल मायलोमा जेव्हा आपल्याला होतो, जेव्हा हे डिसीज होते, त्यामध्ये हे बेन्सी-जोन्स प्रोटीन जो असतो तो मॅलिग्नंट प्लाझ्मा सेल खूप हाय क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे हे लाईट चेन्स असते, स्मॉल इनफ असते, खूप छोटे छोटे असतात. त्याच्यामुळे नाही का हे ग्लोमेरुलर फिल्टरेटमधून पास होतात आणि युरिनमध्ये डिटेक्ट होतात. तर आपल्याला असाही प्रश्न येऊ शकते, मल्टिपल मायलोमा डिटेक्शन. बेन्सी-जोन्स प्रोटीन आपल्याला पाहावं लागतात युरिनचं डिटेक्शन करण्यासाठी. हे टेबल खूप इम्पॉर्टंट आहे बघा. लिव्हर डिसऑर्डरमध्ये काय असतं? तर लिव्हर डिस्फंक्शन झालं तर याच्यातनी बेन्सी-जोन्स प्रोटीन इन युरिन कॉज नाही करत. ठीक आहे. डायबिटीज मेलायटिस झालं तर हाय ब्लड ग्लुकोज असतो असोसिएटेड विथ ग्लुकोज, नॉट बेन्सी-जोन्स प्रोटीन. ओके. मल्टिपल मायलोमा जे असते तर मॅलिग्नंट प्लाझ्मा सेल डायस्क्रॅसिया, याच्यामुळे काय होते? तर ओव्हर प्रोडक्शन ऑफ लाईट चेन्स बेन्सी-जोन्स प्रोटीन इन युरिन.
तर हे मल्टिपल मायलोमामध्ये असते. थॅलेसेमिया म्हणजे काय असते, तर हिमोग्लोबिन सिंथेसिस डिफेक्ट होऊन जाते. तर हिमोग्लोबिनच्या सिंथेसिसमध्ये डिफेक्ट येते तेव्हा थॅलेसेमिया होत असते. त्याच्यामुळे ॲनिमिया कॉज होते, बट नॉट लाईट चेंज इन युरिन. ओके, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्यानंतर येऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर डिजिटॅलिज प्रिपरेशन जे असते हे कशाने यूज होतात. डिजिटॅलिज प्रिपरेशन आर प्रायमली यूज्ड इन मॅनेजमेंट ऑफ ऑप्शन ए हायपरटेन्शन, ऑप्शन बी गाऊट, ऑप्शन सी मायकॉर्डियल इन्फेक्शन, ऑप्शन डी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण 2 सेकंडचा पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये डिजिटॅलिज प्रिपरेशन यूज होतात CHFमध्ये. एक्सप्लेनेशन बघा. डिजिटॅलिज प्रिपरेशन म्हणजेच काय असते, कार्डियक ग्लायकोसाइड. त्यातनी काय प्रेझेंट असते, कार्डियक ग्लायकोसाइड. तर फोर्स ऑफ कार्डियक कॉन्ट्रॅक्शन यांनी काय करतात, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतात. तर CHFमध्ये काय असते, तर कंजेशन लाईक सिच्युएशन होतं आहे. म्हणजे तर हार्टची नाही की ॲबिलिटी जी असते, प्रॉपर ॲबिलिटी जी असते पंपिंग करण्याची, ते काय होते, डिक्रीज होते. त्यामुळे जर आपण कॉन्ट्रॅक्शन वाढवलं तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लुइड जे असते ते इजेक्ट होईल आणि प्रत्येक सेलपर्यंत ते प्रॉपरली पोहोचेल. म्हणजे कंजेशन लाईक सिच्युएशन जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर जे असतात ते काय होते, कमी होऊन जाते. त्याच्यामुळे डिजिटॅलिज प्रिपरेशन जे असतात ते कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये यूज होतात. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपी असते, हार्ट रेटले काय करतात, स्लो करतात आणि मेकिंग देम हायली युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. कार्डियक आउटपुटले काय करतो, रिड्यूस करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हायपरटेन्शन जे असते तर कशासाठी असते, तर हाय ब्लड प्रेशरची कंडिशन असते. यात डिजिटॅलिज जे असते ते नॉट रुटीनली यूज नाही केल्या जातात. अदर ड्रग जसे की डायबिटीज झालं, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर झालं, एस इनिबिटर झालं, हे काय असतं, प्रिफर्ड होत असतं. गाऊटमध्ये काय असतं, ते युरिक ॲसिडचं क्रिस्टल जे असते ते आपल्या ते अकुमुलेट होत असतात. त्याच्यामुळं यात तर डिजिटॅलिजचा काही रोल नाही आहे. एनएसएड आणि कोलचेन्स ऑलोप्युरिनॉल या ड्रगनं गाऊटचं ट्रीटमेंट होत असतो. मायोकार्डियल इन्फेक्शन जो असतो तो हार्ट मसल इस्चेमिया, ॲक्यूट हार्ट मसल इस्चेमियामुळं होत असतो आणि हे डिजिटॅलिजची प्रायमरी थेरपी तिथे काही नाही आहे. जी परफ्युजन, अँटीप्लॅटलेट्स, बीटा ब्लॉकर्स हे जे असतात हे मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये खूप जास्त यूज होतात. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर जे असतो ते इम्पेअर्ड कार्डियक पंपिंग रिलेटेड असतो. प्रायमरी व्हॅल्युएबल थेरपी जी असते डिजिटॅलिज असते आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी अँड सिम्पटम्स काय करतो, इम्प्रूव्ह करतो डिजिटॅलिज. म्हणून कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं, ते यूज होतं. नेक्स्ट क्वेश्चनवर येऊ. बघा. विच शेड्यूल स्पेसिफाईज स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. ऑप्शन ए शेड्यूल पी, ऑप्शन बी शेड्यूल आर, ऑप्शन सी शेड्यूल FF, ऑप्शन डी शेड्यूल वाय. तुम्हाला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर माहीत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण 2 सेकंडचा पॉज घेऊ. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी शेड्यूल FF. शेड्यूल FF जो असतो तो कशासोबत डील करतो, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनसोबत डील करतो. त्याची स्टेरिलिटी, त्याची स्टॅबिलिटी या सर्व रिक्वायरमेंट्स कशात नाही आहेत, शेड्यूल FFमध्ये दिलेलं आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल्स 1945. तर याचे सर्व जे स्टँडर्ड्स असतात जसे की स्टेरिलिटी, सेफ्टी अँड क्वालिटी एन्श्योर करण्याचे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनचे सर्व स्टँडर्ड कशात नाही आहे, शेड्यूल FFमध्ये प्रेझेंट आहे. हे खूप टेबल पण हा पण टेबल खूप इम्पॉर्टंट आहे बघा. तर शेड्यूल पी जे असते तर लाईफ पिरियड एक्सपायरी ऑफ ड्रग असतात. शेड्यूल आरमध्ये काय असते, मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्हचे स्टँडर्ड असतात. त्याच्यानंतर शेड्यूल FF हा क्वेश्चन जे होता, शेड्यूल FF स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. आणि शेड्यूल वायमध्ये काय आहे तर क्लिनिकल ट्रायल्स अँड रिक्वायरमेंट्स. अशाच तऱ्हे आपण आजचा जो सेशन आहे इथं आपण एंड करू. आपण खूप सारे PYQs बघितलेले आहेत, त्याचे एक्सप्लेनेशन बघितलेले आहेत. होप तुम्ही याला नोट डाऊन केले असेल किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवलेले असेल, जे की तुम्हाला एक्झाम्समध्ये हेल्प करतील, तुमच्या स्टडीमध्ये हेल्प करतील. तर हे आपलं पहिलं सेशन होतं आणि असे सेशन आपण लगातार घेऊन येणार आहे. फार्मा एक्झाम सर्कलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स वगैरे जर असतील त्यांना पण हा आपला चॅनल कळवा. यावर आपण सर्व MCQs, अपडेट्स आणि लेक्चर्स ह्या सर्व गोष्टी आपण प्रोव्हाइड करणार आहे सर्व फार्मा स्टुडंटसाठी, फार्मा ॲस्पिरंटसाठी. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.